नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता इकडे नयनताराला जेव्हा समजणार आहे की नायशाची डान्स टीचर ही दुसरी तिसरी कोणी नसून कमळी आहे, तेव्हा मात्र नयनताराला सुरुवातीला धक्का बसणार आहे. पण नयनतारा स्वतःहून कमळीलाच नायशाची डान्स टीचर म्हणून सिलेक्ट करणार आहे. आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर इकडे कमळी आणि सरूची भेट सुद्धा होणार आहे. त्या दोघी जणी जेव्हा समोरासमोर येणार आहेत तेव्हा कमळीला मात्र धक्का बसणार आहे. कारण हे कसं शक्य आहे, आई तर गावाकडे होती आणि इथं अचानक कशी आली हा प्रश्न तिला पडणार आहे. तेव्हा मात्र कमळीसाठी हा आनंदाचा धक्का आहे. फायनली तिची आणि तिच्या आईची भेट होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा तिथे नयनतारा, त्याचबरोबर रोहित, राधिका, त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात आणि नायशा मात्र म्हणत असते की आज माझा डान्स क्लास आहे, माझी डान्स टीचर येणार आहे. नायशा हे सांगते तेव्हा मात्र नयनताराला धक्का बसतो. नयनतारा म्हणते, अरे वा, कोण आहे तुझी डान्स टीचर, असं नयनतारा विचारते. त्याचबरोबर नयनतारा म्हणते की असं आहे का. नयनताराला खरं तर माहीतच नसतं की नायशाची डान्स टीचर कोण आहे. पण नायशा मात्र सुंदर असा डान्स करत आहे, खूप छान आहे. तेवढ्यात राधिका येते आणि जेव्हा राधिका येते तेव्हा राधिका हे ऐकते, कारण नयनतारा आणि त्याचबरोबर डान्स टीचर या दोघींच्याच भेट घडवून नायशा देणार आहे. राधिकाला तर धक्का बसलेला असतो. आता कसं करायचं हे सगळं, कारण आईंना माहीतच नाहीये की नायशाची डान्स टीचर कोण आहे ते. म्हणून राधिकाला टेन्शन आलेलं असतं, कारण तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कमळी खूप वाईट आहे, गरीब आहे, गावाकडची आहे, ती आपल्या स्टेटसची नाही, या सगळ्या गोष्टी आई प्रत्येक वेळेस बोललेल्या आहेत. पण या सगळ्याचा परिणाम काय होतोय या गोष्टींचा विचार सुद्धा आता राधिका करत असते. जर आईंना हे आवडलंच नाही तर काय करायचं, हा मोठा प्रश्न राधिकाच्या समोर असतो. राधिका म्हणत असते की आता काय करू, कारण आईंना कसं थांबवू मी, नायशाची डान्स टीचर कोण आहे, जर कमळी आहे हे आईंना कळलं तर, हा प्रश्न राधिकाला पडलेला असतो. परंतु नायशा मात्र खूप उत्साहात असते, ती आईला सांगत असते, त्याचबरोबर इकडे नयनतारालाही सांगत असते. नयनताराही खुश असते. त्यामुळे आता इकडे राधिकाला कळतच नाहीये की ही गोष्ट थांबवायची कशी, या गोष्टीला कंट्रोल कसं करायचं, हीच गोष्ट राधिकाच्या लक्षात येत नसते. तेव्हा मात्र राधिका आता विचार करायला लागते. राधिकाच्या डोळ्यासमोरून ते सगळं जात असतं. म्हणजेच कमळी जेव्हा पहिल्यांदा घरी आलेली होती तेव्हा आईंची असलेली रिएक्शन, अजून ऋषीचं कमळी बरोबर असलेलं बोलणं वागणं हे आईंना आवडत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. राजूच्या वाढदिवसा दिवशी जो काही गोंधळ झालेला असतो त्यामुळे सुद्धा इकडे आता धक्का बसण्यासारखी गोष्ट घडलेली असते. आणि कमळीने एवढं स्पष्टपणे बोललेले असते, आम्ही गरीब म्हणून काय झालो, आम्ही तुमच्या घरी काम करतोय, या सगळ्या गोष्टींचं ऐकवलेलं असतं नयनताराला. हे सगळं राधिकाला आठवत असतं. राधिका म्हणत असते आता काय खरं नाहीये, म्हणजे आई माझीही वाट लावणार, कमळीचीही लावणार आणि त्याचबरोबर नायशाचा डान्स क्लासही बंद होणार. परंतु राधिका हे मात्र थांबवूच शकत नसते. तिला कळतच नसतं की ह्या गोष्टी मी हँडल कशा करू, या गोष्टींना सामोरं कसं जायचं, हा मोठा प्रश्न इथे आता हिच्या पुढे असतो. कारण राधिकाला माहीतच नाहीये की आता नयनताराची समजूत कशी घालायची, किंवा या सगळ्या गोष्टीतून नयनताराला नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. त्यामुळं राधिकाला टेन्शन आलेलं असतं. आता डान्स क्लासला सुरुवात होते. कमळी आलेली असते तिच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे. तिला जे सांगितलेलं असतं त्या टायमिंगला कमळी येऊन पोहोचलेली असते. नायशाचा डान्स सुरू होतो आणि नायशा आणि त्याचबरोबर कमळी, म्हणजे कमळी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने नायशा खूप सुंदर डान्स करत असते. राधिकाला मात्र भीती वाटत असते. राधिकाला माहीतच नसतं, पण काही गोष्टी ह्या वेगळ्याही घडत असतात. कारण राधिकाला असं वाटत आहे की आईंना खूप राग येईल. पण आत्ता कमळीने कॉलेजमधलं जे प्रकरण हँडल केलेलं आहे बॉम्बस्फोटाचं, म्हणजे कौशिकी यांच्या गळ्यातला जो बॉम्बस्फोट होता, गळ्यातल्या हारामध्ये जो बॉम्बस्फोट होणार होता, तो बॉम्ब कमळीने डिफ्यूज केलेला असतो. कमळीने जी कामगिरी केलेली असते ती खूप मोठी केलेली असते. त्यामुळं इकडे नयनतारा खरं तर खुश झालेली असते. म्हणजे कमळी जे काही वागते, जे करते ते इम्प्रेस होण्यासारखंच आहे हे नयनताराला आठवत असतं. नयनतारा मात्र इकडे आल्या आल्या पाहत असते. इकडे डान्स क्लास सुरू झालेला असतो. नयनतारा त्यांचं जे गाणं चालू असतं ते बंद करते आणि नयनतारा तिथं उभी राहते. आता कमळीला धक्का बसतो, कारण कमळीलाही माहिती आहे की ही गोष्ट नयनतारा मॅडमना माहिती नाहीये. ही नायशाचा डान्स क्लास घेते ते. आता मात्र कमळीला टेन्शन आले. नायशा म्हणते की तुला मी म्हटलं होतं ना आजी, बघ
हीच आहे माझी डान्स टीचर, खूप सुंदर डान्स शिकवते. त्याचबरोबर नयनताराने कमळीचा कॉलेजमधला तो डान्स परफॉर्मन्स सुद्धा पाहिलेला होता. कमळीने प्राजूसाठी जे काही केलेलं आहे, त्याचबरोबर प्रत्येकासाठी मदतीला कमळी धावून येते, पण कसलीच अपेक्षा करत नाही. त्या दिवशी सुद्धा प्राजूच्या वाढदिवसा दिवशी खरं तर वाढदिवस स्पॉइल होणार होता. आता कोणता केक कापायचा हे सगळं चाललेलं होतं, पण अचानक तिच्या लक्षात आलं की राधिका वहिनींनी सुद्धा केक बनवून ठेवलेला आहे, म्हणून तिने स्वतः जाऊन तो केक आणलेला असतो. त्याचबरोबर इकडे पहिला दिवस जो कमळीचा असतो, नयनतारा आणि कमळीचा, पहिल्या दिवशी कमळीने वेटर म्हणून काम केलेलं असतं नयनताराच्या पार्टीमध्ये, आणि तिच्या मैत्रिणीच्या अंगावरती जेव्हा ते सरबत सांडलेलं असतं, म्हणजे खरं तर ती ते पाय कामिनीने घातलेलं असतं आणि कमळीला पाडलेलं असतं, म्हणून ते सरबत सांडलेलं असतं. परंतु आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता राधिकाला टेन्शन आलेलं आहे, कमळीला सुद्धा टेन्शन आलेलं आहे की आता करायचं काय, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. या गोष्टीचे परिणाम काय होणार आहेत हे कमळीलाही माहिती नाहीये. मग करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तेव्हा मात्र कमळी आता विचार करू लागलेली असते. कमळी म्हणत असते की मी कसं हँडल करणार आहे, नयनतारा मॅमना मी कसं सांगणार आहे की काय झालेलं आहे ते, आणि याच विचारात कमळी असते. तेव्हा मात्र इकडे ऋषीला पण टेन्शन असतं. त्याचबरोबर नयनतारा मात्र तिथे येते आणि कमळीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि कमळीला म्हणते की खरंच खूप छान डान्स करतेस तू आणि छान शिकवते, नायशामधली इम्प्रूव्हमेंट मला दिसत आहे. आता मात्र राधिकाला कमळीला धक्का बसतो, कारण हे सगळं काय आहे, हे सगळं आई काय बोलतायत असा प्रश्न राधिकाला पडलेला असतो. कारण ज्या इतके दिवस कमळीची फक्त चिडचिड कमळीबद्दल करत असतात, रागराग करत असतात, पण आज अचानक त्यांना असं का वाटतंय, तर त्या म्हणतात की कालही तू कौशिकी खांडेकर यांचा जीव ज्या पद्धतीने वाचवलाय ना, ते खरंच म्हणजे इतके दिवस माझ्या मनात तुझ्याबद्दल राग होता, सगळं मला मान्य आहे, पण आता तुझे विचार, तुझी स्पष्ट विचारसरणी, लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तरीही तू थांबली नाही, तू ठामपणे उभी राहिली. स्वतः कौशिकी तुम्हाला सगळ्यांना सांगत होती की तुम्ही तिथून सगळेजण बाहेर पडा, पण तू अजिबात ऐकलं नाही, तू तशीच तिथे थांबून राहिली आणि ते आज स्पष्ट दिसत आहे. खरंच यात हा जो तुझा चांगुलपणा आहे तो मला खूप आवडलेला आहे. आणि तेवढ्यातच त्या साधनाताईंना बोलवतात. साधनाताईंना तर माहीतच नसतं की तर डान्स क्लासला कोण आलेला आहे. त्या साधनाताईंना सांगतात की साधनाताई कॉफी घेऊन या, आणि मग साधनाताई जेव्हा कॉफी घेऊन येतात, म्हणजे सरू कॉफी घेऊन येते, तेव्हा कमळी तिच्याकडे पाहतच राहते. कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते की आई इथं कुठशी आली, आई तू इथं कशी आली असं म्हणत कमळी तिच्याशी बोलायला जाते. तेव्हा सरू म्हणते अगं पण तू इथं काय करतेस, तेव्हा कमळी म्हणते की अगं हे जे आहेत ना नायशा, हिला मी डान्स शिकवायला येते इथं. तेव्हा ती म्हणते अगं तुला शोधायला गावाकडे आली होती, तुझ्या जीवाला धोका होता. तेव्हा कमळी आणि सरू या दोघींमधल्या नात्याचा खुलासा इकडे नयनताराच्या समोर झालेला आहे. नयनताराला समजलेला आहे की सरू आहे तिची मुलगी कमळी, म्हणजे त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या साधनाताई ज्या आहेत ती कमळीची आई आहे, हे सत्य सुद्धा आता नयनताराच्या समोर आलेलं आहे. तेव्हा मात्र कमळी आणि सरू या दोघींनीही एकमेकांना घट्ट मिठी मारलेली आहे आणि त्याचबरोबर त्या कमळीशी सुद्धा बोलत आहेत आणि त्याचबरोबर इकडे सरूशी सुद्धा बोलत आहेत. आता मात्र कमळीला नयनताराचे हे नवीनच रूप पाहायला मिळालेलं आहे, त्यामुळं ती पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.